नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय भूमिती त्यामधलं प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध हा टॉपिक पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहत असताना हे चॅनल एक गरड MR's मॅथ या चॅनलला सबस्क्राइब करायचं। लाल अक्षरात सबस्क्राइब नाव असेल YouTube वर पाहत असताना हा व्हिडिओ, आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर आवडला तर लाईक करायचा आणि मित्रांना पण शेअर करायचा। व्हिडिओ सबस्क्राइब केल्यानंतर काय होईल, इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील ते तुम्हाला पाठवल्यानंतर मी दुसरा व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल। मग चला तर मित्रांनो, या वर्षीपासून तुम्हाला हा एक नवीन गणितामध्ये विषय सुरू झालेला आहे। आतापर्यंत आपण मिक्स पाहत होतो, एकच गणिताचं पुस्तक होतं, पण आता या वर्षीपासून तुम्हाला गणिताची 2 पुस्तकं आहेत, ज्याला की आपण मॅथ फर्स्ट म्हणजे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 किंवा एका भागाला गणिताच्या पहिल्या भागाला आपण बीजगणित असं म्हणतो आणि दुसऱ्या भागाला आपण भूमिती असं म्हणतो। मग यामध्ये प्रकरण 1 आहे भूमितीतील मूलभूत संबोध। मूलभूत म्हणजे जे काही सुरुवात होतो भूमितीची ते संबोध, ते काही व्याख्या त्याच्या काही। मग यामध्ये सुरुवातीला येते ते बिंदू, रेषा व प्रतल। विद्यार्थी मित्रांनो, जसं आपल्याला संख्येची व्याख्या सांगता येत नाही तशीच आपल्याला या बिंदू, रेषा व प्रतलांची व्याख्या देखील सांगता येत नाही। पण एवढं नक्की आहे की हे जे रेषा व प्रतले आहेत हे अनंत बिंदूचे तयार झालेले असतात किंवा अनेक बिंदूंपासून तयार झालेले असतात। रेषा व प्रतल हे बिंदूंपासून तयार झालेले असतात, हे मात्र इथं लक्षात ठेवण्याचे आहे। आणि रेषा म्हणजे काय असतो, रेषा म्हणजे अशी रेषा नाही, रेषा म्हणजे सरळ रेषाच असते, हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी। रेषाचा अर्थ काय असतो, सरळ रेषाच असतो। हे आपण बिंदू, रेषा व प्रतलाबद्दल काय सांगितलं की बिंदू, रेषा व प्रतल यांची व्याख्या आपल्याला सांगता येणार नाही। जशी संख्येची व्याख्या सांगता येत नाही तशी याची देखील व्याख्या तुम्हाला सांगता येत नाही। पण हे रेषा व प्रतल जे असतात ते बिंदूपासून तयार झालेले असतात। कशापासून तयार झालेले असतात, बिंदूपासूनच तयार झालेले असतात। आणि रेषा म्हणजे इथं याचा अर्थ काय असतो, सरळ रेषा असतो। हे या ठिकाणी आपण बिंदू, रेषा व प्रतल बद्दल सांगितलं। यानंतर आपला जो दुसरा मुद्दा येतो, यातला दुसरा मुद्दा 2 किंवा अगोदर येतो बिंदूचे निर्देशक। बिंदूचे निर्देशक बिंदूचे निर्देशक। आता बिंदूचे निर्देशक कशाला म्हणायचं, आता समजा आपण ही संख्या रेषा काढली, तुम्ही संख्या रेषा पाहिली आतापर्यंत सगळ्यांनी, ही संख्या रेषा आपण काढली। संख्या रेषेच्या इथं सुरू ओरिजिन जी असते किंवा सेंटर जो असतो याला आपण काय म्हणतो, आरंभ बिंदू असं म्हणतो, याला 0 ने दाखवला जातो। आणि या 0च्या डाव्या बाजूला धन अंक असतात किंवा धन संख्या असतात हे असं, आणि उजव्या बाजूला ऋण संख्या असतात, उजव्या बाजूला ऋण संख्या असतात। म्हणजे लक्ष द्या, त्या आरंभ बिंदू पासून डाव्या बाजूला जसं पुढे जाल तसं किंमत वाढत जाते। आणि आरंभ बिंदूच्या जसं या ठिकाणी डाव्या बाजूला याल तुम्ही, आरंभ बिंदूच्या उजव्या बाजूला जर तुम्ही गेलात तर संख्या वाढत जातात, आणि डाव्या बाजूला जर आलात तर संख्या काय होतात या ठिकाणी कमी कमी होत जातात। म्हणजे याचा अर्थ या संख्येरेषेवर जेवढा आपण संख्या दाखवल्या त्यातली सर्वात लहान संख्या कोणती म्हणलं तर -4, आणि सर्वात मोठी संख्या म्हणलं तर कोणती 4। ऋण संख्या जशी जशी आपण आता डाव्या बाजूला येऊ तसं तसे काय होतात, कमी होत जातात, आणि जसं जसं उजव्या बाजूला येऊ तसे काय होतात, वाढत जातात। मग बिंदूचे निर्देशक कशाला म्हणायचं, आता या संख्येरेषेवर
बिंदूशी निगडीत असलेल्या बिंदूला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात. म्हणजे काय तर लक्ष द्या. समजा या ठिकाणी मी हा ए बिंदू घेतला. मग ए बिंदूशी निगडीत कोणती संख्या आहे? 1 आहे. मग बिंदू ए चा निर्देशक किती झाला? 1 झाला. किंवा या ठिकाणी आता बी बिंदू लिहिलं. मग या बी बिंदूशी निगडीत कोणती संख्या आली? ऋण 3 आली. म्हणून या बी बिंदूचा निर्देशक किती? ऋण 3 आला. किंवा मी या ठिकाणी आता घेतलं समजा सी बिंदू या ठिकाणी हा. मग सी बिंदूशी निगडीत कोणती संख्या आली? 4. म्हणून सी बिंदूचा निर्देशक काय? 4. किंवा मी या ठिकाणी इथं डी हा बिंदू घेतला तर या डी बिंदूशी निगडीत कोणती संख्या आली? ऋण 2. म्हणून डी चा निर्देशक किती या ठिकाणी? ऋण 2. म्हणून बिंदूचे निर्देशक याची व्याख्या सांगताना तुम्हाला काय सांगता येईल? या ठिकाणी संख्येरेषेवरील बिंदूशी निगडीत संख्येरेषेवर बिंदूशी निगडीत असणाऱ्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. मग आता या आकृतीमध्ये जर आपण सांगितलं की या आकृतीवरून ही संख्या रेषा काढली, यावरून तुम्हाला असं लिहिता येतं मग बिंदू ए चा निर्देशक किती आहे? बिंदू ए शी निगडीत कोणती संख्या? संख्या रेषेवरली 1 आहे. निर्देशक किती आहे? मग 1 आहे. परत बिंदू बी चा निर्देशक बघा बरं, संख्या रेषेवर बिंदू बी शी निगडीत कोणती संख्या आहे? ऋण 3 आहे. म्हणून इथं काय लिहायचं? ऋण 3 आहे. त्यानंतर बिंदू सी चा निर्देशक किती आहे हो? बिंदू सी शी निगडीत कोणती संख्या आहे? 4 आहे. म्हणून 4 आहे. त्यानंतर बिंदू डी चा निर्देशक कोणता आहे? डी शी निगडीत कोणती संख्या आली? ऋण 2 आहे. हे आपण बिंदूचे निर्देशक त्याची व्याख्या आणि हे आपण काही बिंदूचे निर्देशक या ठिकाणी दिले. म्हणजे संख्येरेषेवर बिंदूशी निगडीत असणाऱ्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असे म्हणतात. मग ही संख्या रेषा काढली. या संख्या रेषेने मी काही बिंदू घेतले आणि त्या बिंदूशी निगडीत असणारी संख्या आपण सांगितली. म्हणजे तो त्याचा काय असतो? त्या बिंदूचा निर्देशक असतो. जसं की इथे ए बिंदू आहे. या बिंदूला ए नाव दिलं मी. त्याच्याशी निगडीत कोणती संख्या आली? 1 आली. म्हणून बिंदू ए चा निर्देशक किती आहे? 1 आहे. बिंदू बी शी निगडीत संख्या कोणती? ऋण 3 आहे. म्हणून बिंदू बी चा निर्देशक किती? ऋण 3 आहे. बिंदू सी चा निर्देशक किती आहे? 4 आहे. बिंदू डी चा निर्देशक किती आहे? -2 आहे. ठीक आहे. पण आपण आता या ठिकाणी कोणत्याही दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं ठरवलं आपण. मग ते अंतर काढायचं कसं ते आपण पाहू. आता दोन बिंदूतील अंतर कसं काढायचं ते आपण पाहू. दोन बिंदूतील अंतर कसं काढायचं ते आपण पाहू. पुढचं आर्टिकल आपलं दोन बिंदूतील अंतर. दोन बिंदूतील अंतर. दोन बिंदूतील अंतर. आता दोन बिंदूतील अंतर कसं काढावं बघा, एक लक्ष द्यावं. आता मग तुम्हाला मी विचारलं बिंदू ए बी मधलं अंतर किती सांगा. आता बिंदू ए बी मधलं अंतर जर तुम्ही मोजलं तर बघा बरं किती युनिट आहे. 1 2 3 4 म्हणजे 4 एकक आहे. बिंदू ए सी मधलं अंतर मोजा म्हणलं तर किती एकक आहे. 1 2 3 बरोबर आहे.
3 येतो, पण संख्या रेषा दिलेली नाही. फक्त तुम्हाला काय दिले, त्या दोन बिंदूचे निर्देशक दिले. त्यावेळेस कसं अंतर काढावं मग? आता ही संख्या रेषा दिलीच नाही, फक्त तुम्हाला काय सांगितलं की जर बिंदू ए चा निर्देशक काय असेल, 1 असेल, आणि बिंदू सी चा निर्देशक किती असेल समजा, किंवा बिंदू बी चा निर्देशक किती असेल, ऋण 3 असेल, तर बिंदू ए आणि बी मधलं अंतर काढा. आता ही संख्या रेषा तुम्हाला दिलीच नाही. आपण बिंदू ए आणि बी मधलं अंतर संख्या रेषेतून तर काढलंय. किती येते? 1 2 3 4 एकक येते. पण आता तुम्हाला ही संख्या रेषा दिली नाही. संख्या रेषा दिली नाही आपल्याला, फक्त काय सांगितलंय की बिंदू ए चा निर्देशक किती आहे, 1 आहे. बिंदू बी चा निर्देशक किती आहे, ऋण 3 आहे. आणि तुम्हाला सांगितलं आता बिंदू ए आणि बी मधलं अंतर आहे. आता संख्या रेषेतून तर आपण काढलो होतो 4. मग आता कसं काढावं? त्यासाठी दोन बिंदूतून अंतर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या दोन बिंदूपैकी ज्या बिंदूचा निर्देशक मोठा आहे त्याच्या निर्देशकामधून छोट्या बिंदूचा, ज्या बिंदूचा निर्देशक छोटा आहे तो काय करावा लागेल, वजा करावा लागेल. बरं, मग आता बिंदू ए चा निर्देशक किती, 1 आहे. बिंदू बी चा निर्देशक किती, -3 आहे. मग यापैकी कोणाचा निर्देशक मोठा आहे, बिंदू ए चा, तो किती आहे, 1 वजा. आता छोटा निर्देशक कोणाचा आहे, बिंदू बी चा, तो किती आहे, ऋण 3 आहे. मग ज्यावेळेस तुम्ही या मोठ्या बिंदू, ज्या बिंदूचा निर्देशक मोठा आहे त्यातून ज्या बिंदूचा निर्देशक छोटा आहे तो निर्देशक जर वजा केला तर तुम्हाला यांच्यामधलं अंतर मिळतं. म्हणजे काय, ऋण 3 बरोबर 1 वजा वजा काय होतंय, अधिक 3 बरोबर किती, 4 असं वापरताय. म्हणजे इथं काय लिहायचं मग, आता दोन बिंदूतील अंतर हे, दोन बिंदूतील अंतर हे त्याच्या निर्देशकापैकी किंवा त्यांच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. म्हणजे दोन बिंदूतून अंतर काढण्यासाठी ही पहिली पद्धती. काय पहिली पद्धती या ठिकाणी, किंवा पहिला रिमार्क या ठिकाणी, की ज्या दोन बिंदूतलं अंतर तुम्हाला काढायचंय त्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय केल्यानंतर, वजा केल्यानंतर तुम्हाला त्या दोन बिंदूतलं अंतर मिळतंय. म्हणजे जसं की आपण उदाहरण म्हणून सांगितलं की बिंदू ए चा निर्देशक किती असेल, 1 असेल. बिंदू बी चा निर्देशक किती असेल, -3 असेल. यापैकी मोठा निर्देशक कोणता आणि छोटा निर्देशक कोणता? मोठा निर्देशक किती, 1 आहे. छोटा निर्देशक किती, ऋण 3 आहे. मग काय सांगितलं, मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक वजा करायचा. मोठा निर्देशक वजा छोटा निर्देशक. मोठा निर्देशक 1 वजा छोटा निर्देशक ऋण 3, म्हणजे 1 वजा वजा काय होईल, अधिक बरोबर किती झालं, 4. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरे या ठिकाणी कोणत्याही दोन बिंदूतील अंतर हे ऋण नसते कधीच. म्हणजे आपण असं म्हणतो का की लातूर आणि रेणापूर मधलं अंतर -30 किलोमीटर आहे किंवा ऋण 30 किलोमीटर आहे, असं म्हणत नाही आपण. अंतर हे नेहमी कशामध्ये असते, ऋणोत्तर संख्येमध्ये असते, म्हणजे धन संख्येमध्ये असते. म्हणून कोणत्याही दोन बिंदूतील अंतर हे धन वास्तव संख्या असते. कोणत्याही दोन बिंदूतील अंतर, दोन बिंदूतील अंतर हे धन वास्तव संख्या असते. वास्तव संख्या आपण बीजगणितामध्ये पाहिलं, धन वास्तव संख्या असते.
हा झाला एक मुद्दा. बरं आता अंतर दाखवायचं कशानं? तिसरा मुद्दा आता या ठिकाणी बिंदू ए उदाहरण म्हणून घेतलं मी व बिंदू बी यांच्यातील अंतर हे डी कंसामध्ये a, b किंवा L कंसामध्ये ab ने दर्शवितात. म्हणजे तुम्हाला दोन बिंदूतलं अंतर दाखवायचं काढायचं कसं सांगितलं. ज्याचा मोठा निर्देशक आहे त्यातून छोटा निर्देशक काय करायचा? वजा करायचा. हे इथे करून दाखवलं मी तुम्हाला. दोन बिंदूतलं अंतर कधी काय नसतंय? ऋण नसतंय, म्हणजे ते नेहमी धन असतंय. मग बिंदू ए आणि बी असे जर दोन बिंदूचे नाव असतील तर त्यांच्यातील अंतर हे कसं दाखवायचं? डी कंसामध्ये a, b किंवा L कंसामध्ये a, b ने दर्शवितात. म्हणजे हे काय काढलं आपण? कोणत्या दोन बिंदूतलं अंतर काढलं आपण? डी कंसामध्ये a, b म्हणजे a, b बिंदूतील अंतर हे आपण या ठिकाणी काढलं. ज्या बिंदूचा निर्देशक मोठा आहे त्या मोठ्या निर्देशकातून छोटा निर्देशक आपण वजा केला, त्यावेळेस तुम्हाला या दोन बिंदूचं अंतर या ठिकाणी मिळालं. मग बरं आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस काय हे मागे पुढे झालं तर काय होईल सर? मग फरक पडतो. मग त्यासाठी कसले आता मोठा निर्देशक असो छोटा निर्देशक असो तर त्यासाठी एक सूत्र पण तयार करतो आपण या ठिकाणी. मग त्या सूत्राचा आपण या ठिकाणी विचार करू. सूत्र काय काय होईल या ठिकाणी नेमकं बघा. मग हे सूत्र काय असेल? मग मी सूत्र सांगतो तुम्हाला या ठिकाणी. आता डायरेक्ट सूत्राचा वापर करून देखील तुम्हाला काय करता येते या ठिकाणी. आता हे दोन बिंदूचं अंतर काढता येते. लक्षात येते का सगळ्यांचा? दोन बिंदूचं अंतर म्हणजे काय? त्या दोन बिंदूपैकी ज्या बिंदूचा निर्देशक मोठा असेल त्या बिंदूच्या निर्देशकातून छोट्या बिंदूचा निर्देशक काय करायचा? वजा करायचा. त्यावेळेस तुम्हाला त्या दोन बिंदूतलं अंतर मिळेल. आणि समजा ए आणि बी हे जर दोन बिंदू असतील तर त्या दोन बिंदूमधलं अंतर काढण्यासाठी आपण लिहिण्यासाठी काय वापरतो? डी कंसात a, b असे लिहितो. मग आता याचं सूत्र आपण तयार करू. हे सूत्र मग आपण असं लिहू. समजा बिंदू ए चा निर्देशक x व बिंदू बी चा निर्देशक y असेल तर आता इकडे लक्ष द्या. गंमत अशी या ठिकाणी आता बिंदू ए चा निर्देशक x घेतला आणि बिंदू बी चा निर्देशक आपण काय घेतला? y घेतला. आता इथं कोणता मोठा आणि कोणता छोटा हे ठरवता येईल का आपल्याला? नाही ठरवता येत, कारण हा पण धनच आहे ना हा पण धनच आहे. दोन्ही ऋण पण असू शकतात एका वेळेस. मग आता आपण जनरल घेतले या ठिकाणी. बिंदू ए चा निर्देशक x तो म्हणजे धन पण असू शकतो ऋण पण असू शकतो आणि बिंदू बी चा निर्देशक y घेतला हा पण काय असू शकतो? धन पण असू शकतो आणि ऋण पण असू शकतो. असेल तर म्हणजे आता ऋण आहे का धन हे माहित नाही, हा ऋण आहे का धन हे आपल्याला माहित नाही, तर अशा वेळेस सूत्र वापरायचं. मग सूत्र असेल डी कंसामध्ये a, b म्हणजे बिंदू ए आणि बी मधलं अंतर बरोबर केवळ मूल्यात. आपण बीजगणिताच्या दुसऱ्या धड्यामध्ये पाहिलं केवळ मूल्य. केवळ मूल्य म्हणजे काय? केवळ मूल्यात कसली जरी संख्या असली म्हणजे ऋण जरी संख्या असली तर केवळ मूल्याच्या बाहेर कशी असते? धन संख्याच येते. आणि केवळ मूल्यात धन संख्या असेल तरी बाहेर काय येते? धन संख्याच येते. पण केवळ मूल्यात इथं काय द्यायचं? x वजा y असेल. केवळ मूल्यात x वजा y या सूत्राचा वापर करून देखील आपल्याला काय करता येते? या दोन बिंदूतलं अंतर काढता येते. मग याचा कोणाचा निर्देशक छोटा कोणाचा निर्देशक मोठा हे ठरवण्याची आवश्यकता पडत नाही. म्हणजे बिंदू ए चा निर्देशक मोठा आहे का बिंदू बी चा निर्देशक मोठा आहे हे ठरवण्याची गरज नाही. डायरेक्ट हे सूत्र वापरायचं. पहिल्या बिंदूचा निर्देशक x घ्यायचा, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक y घ्यायचा आणि त्या दोघांमधलं अंतर या सूत्राच्या सहाय्याने तुम्हाला काढता येते. लक्षात ठेवायचं केवळ मूल्य हे जे वापरलंय केवळ मूल्य वापरण्याचा उद्देश काय? की अंतर नेहमी कसं असतंय? ऋणोत्तर संख्या म्हणजे धन असतंय आणि केवळ मूल्यात काही येऊ द्यात. मग इथं वजाबाकी वजा येऊ द्यात, वजाबाकी धन येऊ द्यात. याच्या केवळ मूल्याच्या बाहेरची संख्या काढली की ती नेहमी कशी असते? धन असते. हे आपण
आपण या ठिकाणी दोन बिंदूतील अंतर काढण्याचं सूत्र सांगितलं. आता यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुमची सराव संच 1.1 च्या अगोदर, तो म्हणजे दरम्यानता. हा एक महत्त्वाचा शब्द आहे, बऱ्याच वेळेस आपण वापरतो हा शब्द दरम्यानता. दरम्यानता. आता दरम्यानता म्हणजे काय नेमकं बघा, एक लक्ष द्या. दरम्यानता म्हणजे दरम्यान. जसं की तुमचं घर आणि तुमची शाळा यांच्या दरम्यान अंबाजोगाई रोड आहे, बरोबर आहे ना. तुमचं घर आणि तुमची शाळा यांच्या दरम्यान काय आहे, अंबाजोगाई रोड आहे. किंवा साई चौक ते शिवाजी चौक यांच्या दरम्यान अंबा हनुमान आहे, असं आपल्याला म्हणता येईल का नाही. मग आता तसंच या ठिकाणी दरम्यानता कशाला म्हणायचं, नीट लक्ष द्या. जर मी 3 बिंदू घेतो आता, P, Q व R, हे बिंदू एकरेषीय असतील, हे बिंदू एकरेषीय असतील, बिंदू एकरेषीय असतील, एकरेषीय असतील. एकरेषीयचा अर्थ काय हो, एका रेषेवर असणारे, असे एका रेषेवर असणारे, एका रेषेवर. समजा इथं बिंदू P आहे, या ठिकाणी बिंदू Q आहे आणि या ठिकाणी बिंदू R आहे, एकरेषीय असतील. नंबर 1 झालं. नंबर 2 व दुसरा मुद्दा, पहिले तर हे 3 बिंदू कसे असतील, एकरेषीय असतील. दुसरा मुद्दा, जर आता P आणि Q मधलं अंतर म्हणजे D कंसामध्ये P, Q अधिक D कंसामध्ये Q, R बरोबर D कंसामध्ये P, R असेल. D कंसामध्ये P, R. नीट लक्ष द्या. हे 3 बिंदू एका सरळ रेषेवर असतील आणि जर आता P आणि Q या दोन बिंदूतलं अंतर अधिक Q आणि R या दोन बिंदूतलं अंतर हे किती असेल, P आणि R या दोन बिंदूच्या अंतर एवढं असेल. साहजिक आहे ना, PQ तुकडा जोडा, QR तुकडा जोडा, तर काय तयार व्हायला पाहिजे, PR तयार व्हायला पाहिजे. म्हणजे जर P आणि Q बिंदूतलं अंतर म्हणजे D कंसामध्ये P, Q अधिक Q आणि R बिंदूतलं अंतर म्हणजे अधिक D कंसात Q, R बरोबर D कंसात काय असेल, P, R असेल. नंबर 3, तर कोणता बिंदू कोणाच्या दरम्यान आहे, मग आता Q हा बिंदू P आणि R च्या दरम्यान आहे. तर Q हा बिंदू कॉमा बिंदू P व बिंदू R च्या दरम्यान आहे असे म्हणतात. व ही दरम्यानता P डॅश Q डॅश R अशी लिहितात. P डॅश Q डॅश R अशी लिहितात. बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. मग आता या ठिकाणी कोणताही बिंदू कोणाच्या दरम्यान असू शकतो, फक्त महत्त्वाची अट आहे की ते एक रेषीय असले पाहिजेत. आणि दुसरं, पहिल्या दोन बिंदू त्या रेषेवर एक रेषा असलेल्या बिंदूच्या पहिल्या दोन बिंदूचं अंतर अधिक दुसऱ्या दोन बिंदूचं अंतर बरोबर पहिल्या आणि तिसऱ्या बिंदूचं अंतर, हे महत्त्वाचं आहे. असं जर असेल तर मधला बिंदू हा शेवटच्या दोघांच्या बिंदूच्या काय असतो, दरम्यान असतो. आणि ही दरम्यानता आपण कशी लिहितो,
P डॅश Q डॅश R अशी दरम्यान आपण लिहितो. याच्यानंतर आपण आता प्रॅक्टिस सेट किंवा सराव संच 1.1 पाहू. मग आपण आता जी माहिती पाहिली त्या माहितीच्या आधारे हा सराव संच 1.1 त्यातले हे पहिलं गणित. खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा. खाली एक संख्या रेषा दिली, या संख्या रेषेकडे बघून हे काही अंतर दिलेत, हे अंतर काढायचे. आता बाकीचे जे अंतर आहेत ते आपल्याला अभ्यासाला नाही, यावर्षी रिमूव्ह केलेत, कमी केलेला अभ्यास आहे तो. एवढेच फक्त गणित यामध्ये आहे. आता संख्या रेषा दिली म्हणल्यानंतर सरळ सरळ तिथं फक्त अंतर मोजायचे त्या दोन बिंदूतलं, बाकी काही करायचं नाही. बाकी काही करायचं नाही. संख्या रेषा जर दिली असेल तर सरळ त्या दोन बिंदूतलं अंतर मोजायचं. कोणतं बिंदू हे? बी आणि ई. कुठे आहे बी? हा बी आणि हा ई. या दोन बिंदूतलं अंतर मोजायचं. 1 2 3 एकक. किती एकक आहे? 3 एकक. बी पासून ई पर्यंत अंतर कुठलं मोजायचं? बी सी मधलं 1, सी डी मधलं 2 आणि डी मधलं 3. म्हणजे बी पासून ई पर्यंत अंतर किती झालं? 3 एकक. 3 एकक. ठीक आहे. आता जे पासून ए पर्यंत अंतर, जे कुठे आणि ए कुठे? बघा, हा जे इथं आहे आणि ए इथं. हा जे हा ए यांच्यातलं अंतर हे 1 एकक, हे 2 एकक, हे 3 एकक. परत हे किती आलं? 3 एकक चाल. त्यानंतर आता पी आणि सी मधलं अंतर. आता पी आणि सी, हा पी इथं आहे, हा पी या ठिकाणी आणि सी हा या ठिकाणी. आता यांच्यातलं अंतर एकक मोजा. 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक. किती एकक? 7 एकक. आता जे आणि एच मधलं अंतर, हे जे आणि हा एच किती? एकच एकक अंतर, 1 एकक. आता के आणि ओ मधलं अंतर, के आणि ओ मधलं अंतर कुठे आहे? के आणि ओ, हा के या ठिकाणी. ओ म्हणजे आरंभ बिंदू कुठे आहे? हा या ठिकाणी. या दोन बिंदूतलं अंतर मोजा. 1 एकक, 2 एकक, 3 एकक. किती एकक आलं? 3 एकक आलं. संख्या रेषा दिली असेल तर अंतर काढणं खूप सोपं आहे, पण निर्देशक दिले असतील तर मग ते सूत्र वापरावं लागेल. यानंतर आपण या सराव संच 1.1 मधला प्रश्न दुसरा पाहू. विद्यार्थी मित्रांनो, हे सराव संच 1.1 मधलं दुसरं गणित या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत बिंदू ए आणि बी मधलं अंतर काढा. म्हणजे डी कंसात a, b काढा. त्यातलं पहिलं गणित आपल्याला असं दिलंय. x बरोबर 1 आहे, y बरोबर 2 आहे. x म्हणजेच काय? बिंदू ए चा निर्देशक आणि y म्हणजेच काय? बिंदू बी चा निर्देशक. म्हणजे बघा, उत्तराला सुरुवात करताना असं लिहायचं, x बरोबर 1 आणि y बरोबर काय? 7. म्हणून d कंसामध्ये a, b बरोबर केवळ मूल्यात x वजा y. आता सूत्र मी सांगितलं तुम्हाला, केवळ मूल्यात x वजा y आणि बरोबर केवळ मूल्यात x ची किंमत 1 वजा y ची किंमत 7 बरोबर केवळ मूल्यात वजा 6 आणि केवळ मूल्यात वजा 6 ची किंमत किती असते? 6 असते. म्हणून या केस मध्ये ए आणि बी या दोन बिंदूतलं अंतर किती आलं? 6 एकक आलं. ठीक आहे. आता ह्यातलं दुसरं गणित आहे, याच दुसऱ्या प्रश्नातलं दुसरं गणित. x बरोबर 6 म्हणजे बिंदू ए चा निर्देशक किती? 6 आणि बिंदू बी चा निर्देशक काय? y. y ची किंमत किती दिली मग? वजा 2 दिली. म्हणजे बिंदू ए चा निर्देशक x बरोबर 6 आहे आणि बिंदू बी चा निर्देशक y बरोबर वजा 2 आहे. तर या दोन बिंदूतलं अंतर काढायचं. परत सूत्र वापर करा. d कंसामध्ये a, b बरोबर केवळ मूल्यात x वजा y. आता इथं आपण लहान निर्देशक कोणता, मोठा निर्देशक कोणता याचा विचार करणार नाही, कारण हे सूत्र आपण वापरायलो. मग किती येते? बरोबर केवळ मूल्यात x ची किंमत 6 वजा आहे, इथं वजा चिन्हला वजा चिन्ह. y ची किंमत किती? -2. मग कंसामध्ये लिहायचं -2. डायरेक्ट 6 वजा 2 लिहायचं नाही. x ची किंमत 6 हे वजाला वजा चिन्ह सूत्रातलं
आणि y ची किंमत किती ऋण 2 म्हणून कंसामध्ये ऋण 2 लिहिला आपण या ठिकाणी बरोबर केवल मूल्यात 6 वजा वजा अधिक 2 बरोबर किती केवल मूल्यात 8 आणि केवल मूल्यात 8 म्हणजे किती असतो 8च असतो केवल मूल्यात कोणती संख्या असू द्या धन असली तरी त्याची किंमत धनच असते ऋण असली तरी त्याची किंमत काय असते धनच असते म्हणजे हे झालं b कंसात a, b मधलं अंतर म्हणजे बिंदू a आणि b मधलं अंतर म्हणजे बिंदू a चा निर्देशक 6 आणि बिंदू b चा निर्देशक ऋण 2 असेल तर त्या दोन बिंदूचं अंतर किती असेल 8 एकक असेल 8 एकक असेल त्यानंतर यातलाच प्रश्न तिसरा आता याच प्रश्न 2 मधला तिसरा गणित मग इथं काय दिलंय x बरोबर ऋण 3 x बरोबर ऋण 3 आणि y बरोबर किती दिलंय 7 दिलंय म्हणजे याचा अर्थ काय बिंदू a चा निर्देशक ऋण 3 आहे आणि बिंदू b चा निर्देशक किती आहे 7 आहे तर त्या दोन बिंदूचं अंतर काढायचं मग परत हे सूत्र वापरायचं d कंसामध्ये a, b म्हणजे बिंदू a आणि b मधलं अंतर बरोबर केवल मूल्यात x वजा y हे सूत्र आपण वापरलं बरोबर केवल मूल्यात -3 x ची किंमत काय -3 वजा इथलं चिन्ह वजाचं y ची किंमत किती 7 मग किती ते हो केवल मूल्यात -3 7 म्हणजे दोन्ही सारख्या संख्या चिन्ह सारखे आहेत अशा वेळेस आपण काय करतो बेरीज करतो आणि जे चिन्ह असेल ते देऊन टाकतो मग 3 आणि 7 ची बेरीज 10 चिन्ह कोणतं आहे वजा म्हणजे दोघांची किंमत किती आली केवल मूल्यात -10 आणि केवल मूल्यात -10 म्हणजे किती फक्त 10 केवल मूल्याच्या बाहेर आले की धन झाली ती हे झालं d कंसामध्ये a, b म्हणजे बिंदू a आणि b मधलं अंतर बरोबर 10 एकक हे असे सोपे गणित आहेत काही गणित अवघड नाहीत फक्त नीट अभ्यासायचं सगळ्यांनी आणि व्हिडिओ नीट बघायचे सगळे व्यवस्थित हे पुस्तक समोर ठेवा वही समोर ठेवा नीट हे व्यवस्थित लिहून घ्या कारण तुम्हाला लिहून घेण्यासाठी वेळ आहे व्यवस्थित लिहून घ्या समजावून घ्या व्यवस्थित काय अडचणी असतील तर नंबर्स तुम्हाला सगळ्यांना दिले आहेत किंवा आपण जे YouTube चॅनलवर टाकत असतो तिथे देखील सुरुवातीला तुम्हाला मोबाईल नंबर दिला आहे काय अडचणी असतील तर लगेच तुम्ही कॉल करू शकता यानंतर आपण तिसरा प्रश्न घेऊ आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता 2 गणित संपवले आता हे तिसरं गणित या ठिकाणी लिहिलेलं आहे मी सराव संख्या 1.1 मधलं तिसरं गणित खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा आणि त्यातले हे पहिलं गणित दिले बिंदू P आणि R मधलं 7 अंतर दिले बिंदू P आणि Q मधलं अंतर 10 एकक दिले आणि बिंदू Q आणि R मधलं अंतर 3 एकक दिले तर आपल्याला काय ठरवायचं आहे की हे जे तीन किती बिंदू त्या ठिकाणी आता तीनच P R आणि Q म्हणून मग ह्या तीन पैकी कोणता बिंदू कोणाच्या दरम्यान आहे हे आपल्याला ठरवायचं आणि नसेल एकरेषीय नसतील तर ते पण सांगायचं बऱ्याच वेळेस या ठिकाणी आता काही गणित पुस्तकातले वगळलेले आहेत त्यामुळे आपण घेत नाही होते ते तुम्ही व्यवस्थित बघा कोणते वगळलेले इथं जे गणित घेतले नाहीत ते गणित वगळलेले आहेत हे नीट व्यवस्थित विचार करा मग बघा आपण कसं ठरवायचं आता की हे जे तीन बिंदू त्या ठिकाणी P Q R यापैकी कोणता बिंदू कोणाच्या दरम्यान आहे कोणाच्या दरम्यान म्हणजे कोणत्या दोन बिंदूच्या मध्ये तिसरा बिंदू आहे हे आपल्याला ठरवायचं या ठिकाणी मग कसं ठरवायचं तर उत्तर लिहित असताना हे सर्व अंतर अगोदर लिहून घ्यायचे उत्तर लिहित असताना सर्व अंतर अगोदर लिहून घ्यायचे म्हणजे D कंसामध्ये म्हणजे P आणि R बिंदूचं अंतर बरोबर 7 P आणि Q बिंदू मधलं अंतर 10 Q आणि R बिंदूतलं अंतर 3 आता इथं काय करायचं सर्वात मोठं अंतर कोणतं आहे याच्यापैकी आता ही 7 किंमत आहे ही 10 किंमत आहे ही 3 किंमत सर्वात मोठं अंतर कोणत्या दोन बिंदूतलं आहे या दोन बिंदूतलं अंतर आहे मग हे सोडून द्या आणि उरलेले जे दोन बिंदूतले अंतर दिले त्यांची बेरीज करा मग बघा D कंसामध्ये P, R अधिक D कंसामध्ये Q, R काय केलं बघा मी नीट लक्ष द्या आता ही 7 किंमत आहे ही 10 किंमत आहे आणि ही 3 किंमत आहे मग यापैकी सर्वात मोठी किंमत कोणती ही सर्वात मोठी किंमत आहे मग हे अंतर सोडून द्यायचे आणि उरलेल्या दोन अंतरांची बेरीज मग हे 7 कोणत्या दोन बिंदूचे अंतर आहे P आणि R D कंसात P, R
अधिक हे कोणत्या दोन बिंदूचं अंतर आहे, Q आणि R, म्हणून D कंसात Q, R हे या दोघांची बेरीज करायची. किती येते हो सांगा बरं मग? 7 अधिक 3 येते, कारण याची किंमत किती 7 आहे, याची किंमत किती 3 आहे, बरोबर किती झाली 10 झाली. झाले ना 10. मग हे 10 म्हणजे कोणत्या दोन बिंदूचं अंतर आहे, या दोन बिंदूचं अंतर आहे, म्हणजे इकडे लक्ष द्या, D कंसात P, Q. म्हणजे काय आले या ठिकाणी, म्हणून D कंसामध्ये P, R अधिक D कंसामध्ये Q, R बरोबर D कंसामध्ये P, Q. नीट लक्ष द्या, याचा अर्थ काय झाला, P आणि Q मधलं अंतर सर्वात जास्त आहे 10 आणि PR अधिक QR यांची बेरीज केली तर काय येते, PQ येते. म्हणजे ही आकृती कशी असणार आहे, ही आकृती अशी असणार आहे. सर्वात मोठा अंतर म्हणजे सर्वात बाहेर ते इकडे Q, हे अंतर 10 आणि याच्यामध्ये कुठेतरी काय असणार आहे मग, बिंदू R असणार. कारण PR अधिक RQ यांची बेरीज केली तर काय येते, PQ येते. म्हणजे कोणता बिंदू या ठिकाणी मग, किंवा हे असं आलं ना, हे ठीक अशी किंमत आहे बिंदू P आणि Q मधलं अंतर आहे. मग या दोघांमध्ये कोणता बिंदू कॉमन आहे, या दोन अंतरामध्ये कोणता बिंदू कॉमन आहे, R बिंदू कॉमन आहे. म्हणून R हा बिंदू या दोघांच्या दरम्यान आहे. म्हणून काय म्हणता येते, म्हणून R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. सोपं गणित आहे बघा. काय येतं, हे तीन अंतर तुम्हाला दिले आणि या तीन अंतरामध्ये कोणते बिंदू आहेत, P, R आणि Q. मग ह्या प्रत्येक दोन बिंदूचं अंतर दिले, P आणि R बिंदूचं अंतर 7 दिले, P आणि Q मधलं अंतर 10 दिले, Q आणि R मधलं अंतर 3 दिले. मग हे अंतर उत्तरात लिहिताना अगोदर लिहून घ्यायचे. लिहून घेतल्यानंतर काय करायचं, यातलं सर्वात मोठं अंतर कोणते बघायचं ते सोडून द्यायचं आणि उरलेल्या दोन अंतरांची काय करायची, बेरीज करायची. मग सर्वात मोठं अंतर कोणतं आपलं 10, हे सोडून दिलं. मग हे P आणि R बिंदूचं अंतर अधिक Q आणि R बिंदूचं अंतर इथे लिहिलं आपण बरोबर. याची किंमत किती 7 आहे, अधिक याची किंमत किती 3 आहे, 10 म्हणजे एवढं अंतर आलंय. म्हणजे D कंसामध्ये P, Q आहे. मग आता कोणता बिंदू कोणाच्या दरम्यान कसं ठरवायचं, हे बेरीज केली आपण. हे आपल्याला एक समीकरण मिळालं. यामध्ये इकडे बघायचं, लेफ्ट साइडला बघायचं, या दोघांमध्ये कोणता बिंदू सामायिक आहे, R बिंदू सामायिक आहे. कोणाच्या, P आणि Q ला सामायिक आहे तो. म्हणून इथे लिहायचं R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. आणि दरम्यानचा लिहायच म्हणलं तर दरम्यानचा कशी लिहिणार मग आपण, R हा बिंदू P आणि Q च्या दरम्यान आहे. म्हणजे R इकडं, P इकडं आणि Q इकडं, ही झाली दरम्यान. मग असंच यात आणखी एक गणित आहे, ते गणित आपण या ठिकाणी पाहू. हे झालं पहिलं गणिताबद्दल आपण सांगितलं. आता याच्यातलंच दुसरं एक गणित मी या ठिकाणी, दुसरे गणित आपल्याला अभ्यासाला आहे. दुसरं गणित आपण या ठिकाणी घेऊ. मग त्या दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला दिलंय D कंसात R, S हे दुसरं गणित आहे. D कंसामध्ये R, S बरोबर 8, त्यानंतर D कंसामध्ये S, T बरोबर 6, त्यानंतर D कंसामध्ये R, T बरोबर 4. D कंसामध्ये R, T बरोबर 4. बघा हे दुसरं गणित आणि या प्रश्नामध्ये फक्त दोनच गणित ठेवले आपल्याला, बाकी सगळे गणित रिमूव्ह केलेले आहेत. D कंसामध्ये R, S बरोबर 4 म्हणजे बिंदू R आणि S मधलं अंतर किती 8 आहे. बिंदू S आणि T मधलं अंतर किती 6 आहे. बिंदू R आणि T मधलं अंतर किती 4 आहे. उत्तर लिहित असताना आपण काय करणार अगोदर, हे सगळे अंतर अगोदर लिहून घेणार आपण. बिंदू R व S मधील अंतर बरोबर 8, बिंदू S व T मधील अंतर बरोबर 6, बिंदू R व T मधील अंतर बरोबर 4. आता काय सांगितलं तुम्हाला, हे अंतर लिहिल्यानंतर यातलं सर्वात मोठं अंतर कोणतं आहे 8 आहे. मग हे दोन बिंदूचं अंतर सोडून द्यायचं आणि उरलेल्या दोन बिंदूच्या अंतराची बेरीज करायची. म्हणजे काय लिहायचं मग, म्हणून D कंसामध्ये S, T अधिक D कंसामध्ये R, T
बरोबर. आता किमती ठेवायच्या. या S आणि T बिंदूचं अंतर किती 6 अधिक या R आणि T बिंदूचं अंतर किती 4 बरोबर किती आलं 10. बरोबर किती आलं 10. आता मला सांगा जसं मागच्या गणितात की 10 किंमत उरल्या एवढं अंतर एवढी होती आणि ही आली का किंमत सारखी नाही आली सारखी कारण 8 आणि 10 बरोबर नाहीत या ठिकाणी आले. म्हणून इथं असं लिहायचं म्हणून D कंसामध्ये S, T अधिक D कंसामध्ये R, T बरोबर नाही D कंसामध्ये R, S. मागच्या गणितात ते अंतर बरोबर होतं त्या दोघांची बेरीज आपण मोठ्या अंतरा एवढी आली होती पण इथं आली का कशी इथं बेरीज किती आली 10 आणि हे सर्वात मोठं अंतर किती आपलं 8. ह्या दोन किमती सारख्या आहेत का नाही म्हणून असं लिहिलं मी D कंसामध्ये S, T अधिक D कंसामध्ये R, T बरोबर नाही D कंसामध्ये R, S. म्हणजे आता अर्थ बिंदू S आणि T मधलं अंतर अधिक बिंदू R आणि T मधलं अंतर हे बिंदू R आणि S या दोन बिंदूतल्या अंतर एवढं नाही. म्हणून बिंदू S, R व T हे एक रेषीय नाहीत. हे एक रेषीय नाहीत आणि एक रेषीय नसतील तर दरम्यानताच त्यांच्यामध्ये नाही. मग दरम्यानता कोणत्या बिंदूमध्ये असते जर एक रेषीय असतील तर कारण हे बिंदू काय नाहीत मग एक रेषीयच नाहीत. हा प्रश्न तिसरा आपण या ठिकाणी सोडवला. यानंतर पुढचा प्रश्न नंबर 4 आपण पाहू.